सुस्वागतम. स्वर्गीय भवरलालजी जैन यांच्या पुण्यस्मृतीला विनम्र अभिवादन करून या सांगीतिक मैफलीच्या माध्यमातून मोठ्या भाऊंना आठवताना मनाला विलक्षण आनंद होतोय. सर्व कलाकारांच्या मनामध्ये कृतज्ञतेची भावना आहे. रानकवी नाधो महानोर यांनी लिहिलेल्या ओळी भाऊंच्या आयुष्याच्या हेतूला अगदी योग्य पद्धतीने वर्णन करतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. 1962 साली 3 पिढ्यांचं सेव्हिंग 7,000 रुपये घेऊन भाऊंनी केलेली वाटचाल इतकी विलक्षण आहे की आज जैन इरिगेशन कंपनी ही जगभरातली सगळ्यात मोठी मायक्रो इरिगेशन सिस्टीम कंपनी म्हणून सुविख्यात गणली जाते. त्यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करताना व्यासपीठावर उपस्थित आहेत महाराष्ट्रातले प्रसिद्ध गायक जयदीप वैद्य, गायिका मुक्ता जोशी आणि गायक ऋषिकेश रानडे. भक्ती सुमनांजलीची सुरुवात नवकार मंत्रांनी सर्व गायक मंडळी करतायत. ओम नमो ओम नमो उवच्छायाणं. ओम नमो लोये ओम नमो उवच्छायाणं. ओम नमो लोये स्वर्गीय भवरलाल जैन यांचं जगण्याचं एक तत्वज्ञान होतं. लिव्ह दिस वर्ल्ड बेटर दॅन यू फाउंड इट. म्हणजे तुम्ही जन्माला येताना तुमच्याकडे काय आहे, तुम्हाला परमेश्वरांनी काय दिलेलं आहे याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही हा देह ठेवून जाताना माघारी काहीतरी सुंदर छान मानव जातीला ललामभूत वाटेल असं काहीतरी सोडून द्यायला पाहिजे. द्रष्टेपणा, स्वप्न सत्यात उतरवण्याची असोशी आणि ती कृतीत आणण्यासाठी अविश्रांत घेतलेली मेहनत
हेच मोठ्या भाऊंच्या जीवनाचं ब्रीद राहिलेलं आहे. खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये राम आणण्यासाठी धडपड करणाऱ्या काही मोजक्या व्यक्ती आजूबाजूला आढळतात. त्यातले एक मोठे भाऊ होते. प्रभू रामचंद्र तर आपल्या संस्कृतीचं फार महत्त्वाचं अंग आहे आणि हा राम आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये भेटत राहिला. बालवयामध्ये चंद्रासाठी हट्ट धरणारा राम, विश्वामित्र ऋषींचा यज्ञ सफल करण्यासाठी राक्षसांना वधणारा राम, शिवधनुष्याला प्रत्यंच्या लावून सीतेला स्वयंवरात जिंकणारा राम, पित्याच्या वचनपूर्तीसाठी वनवास पत्करणारा राम, सुग्रीवाचा मैत्र राम, हनुमंताचा स्वामी राम, बिभीषणाचा उद्धार करणारा राम आणि गर्वोन्नत रावणाला रणांगणामध्ये साक्षात वधणारा रणमर्द राम. तो आपल्या आयुष्यामध्ये इतका भरून राहिला आहे की आजही दोन माणसं एकमेकांना भेटल्यानंतर रामराम करतात. आयुष्य जगतो आपण, आपला देह ज्या अन्नावर पोचला जातो त्या अन्नाला चव येते मिठानी, त्याला रामरस असं म्हटलं जातं. एखाद्याचं आयुष्य व्यर्थ गेलं तर त्याच्या आयुष्यात राम नव्हता असं म्हटलं जातं. इतकंच काय, पण जन्माला आलेल्या माणसाने देह ठेवल्यानंतर त्याची शेवटची यात्रासुद्धा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्रांनीच होते. हिंदीतले फार प्रख्यात कवी आहेत मैथिली शरण गुप्ता, त्यांनी सुंदर शब्दात वर्णन केलं आहे. त्यांनी म्हटलंय, राम तुम्हारा चरित स्वयं एक काव्य है, राम तुम्हारा चरित स्वयं एक काव्य है, कोई कवी बन जाए सहज संभाव्य है. त्या प्रभुरामचंद्राच्या गुणांचं, त्याच्या चारित्र्याचं अतिशय अप्रतिम वर्णन केलेलं आहे हिंदुस्थानातले प्रतिभावंत कवी पंडित नरेंद्र शर्मा यांनी. त्याला तितकीच सुंदर चाल लावली श्रीनिवास खळे यांनी आणि ते गाऊन आजरामर केलेलं आहे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांनी. या मैफलीचं काय सुंदर योग आहे रसिक हो. स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे. त्याची सुरुवात या फेब्रुवारी महिन्यातच झालेली आहे आणि त्याच फेब्रुवारी महिन्यामध्ये 25 तारखेला भाऊंचा स्मृतिदिनसुद्धा आपण असा सुरांच्या मैफलीतनं साजरा करतो आहे. मैफलीमध्ये यानंतर पंडित नरेंद्र शर्मा यांनी लिहिलेली रचना सादर करतायत जयदीप वैद्य. राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए. राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए. राम का गुणगान करिए, राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए. राम का गुणगान करिए.
चिरंतन राम के गुण चिरंतन राम गुण सुमिरन रतन धन राम के गुण राम के गुण चिरंतन राम गुण सुमिरन रतन धन मनुजता को कर विभूषित मनुजता को कर विभूषित मनुज को धनवान करिए ध्यान धरिए राम का गुणगान करिए। सगुण रूप सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर सुजन रंजन रूप सुख कर सुजन रंजन रूप सुख कर राम आत्मा राम आत्मा राम आत्मा राम का सम्मान करिए ध्यान धरिए राम का गुणगान करिए राम प्रभु की भद्रता का सभ्यता का ध्यान धरिए राम का गुणगान करिए गुणगान करिए गुणगान करिए राम। भारतवर्षाला संतांची खूप उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे. मधुरा भक्ती करणारे दोन संत आपल्याला माहिती आहेत प्रामुख्याने. एक महाराष्ट्रातले आपले ज्ञानेश्वर माऊली आणि दुसऱ्या मीराबाई राठोड, संत मीराबाई. मीराबाईंचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, मीरा एक झील है प्रेम की, मानसरोवर भी इतना पवित्र नहीं होगा. मीरेला ऐकायचं असेल, मीरेला समजून घ्यायचं असेल तर असं म्हटलंय, मीरा को तर्क और बुद्धि से मत सुनना, मीरा का कुछ तर्क और बुद्धि से लेना देना नहीं है. मीरा को भाव से सुनना, मीरा को भक्ति से सुनना, श्रद्धा की आंखों से देखना. हटा दो तर्क इत्यादि को, किनारे सरका कर रख दो. ये पागलों की दुनिया है, प्रेमियों की दुनिया है. तो ही आप समझ पाओगे, वरना चूक जाओगे. काय त्या मीराबाईंची समर्पणाची भावना असेल. असं म्हणतात की गोकुळामधल्या कृष्णांच्या ज्या गोपी होत्या त्यातली जी ललिता होती
तिचा पुनर्जन्म झाला ती म्हणजे मीराबाई. मीराबाईंची फार अप्रतिम रचना आहे आणि हिंदुस्थानातल्या रसिकांवरती प्रतिभावंतांचं खूप मोठं ऋण आहे. त्यातले एक फार मोठं नाव म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर, की ज्यांनी मीराबाईंच्या अप्रतिम रचना शोधून फार सुंदर चालीमध्ये बांधून आपल्यापर्यंत पोचवल्या आहेत. कारण त्यांच्याकडे गायला कृष्णाच्या मुरलीचा आवाज लाभलेली एक जिवंत मीराच होती, लता मंगेशकर नावाची. म्हणून त्या रचना अशा थेट काळजापर्यंत पोचतात रसिक हो. मुक्ता जोशी, आमच्या मुक्ताकडनं आपण मीराबाईंची रचना ऐकणार आहोत. फार सुंदर आहे. त्या रचनेचं आणि महाराष्ट्रातल्या एका संतांच्या रचनेचं साधर्म्य काय आहे त्याच्यावरती नंतर बोलीन कार्यक्रमाच्या ओघात. उडजा रे कागा ही ती रचना आहे.
विदेशा छाई हम बासी मधुबन का आप तो जाए विदेशा छाई हम बासी मधुबन का मीरा के प्रभु घरि अविनाशी मीरा के प्रभु हरि अविनाशी चरण के बल हरि जन का उड़ जा रे कागा मेरा श्याम गया बहुत दिन कारे 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 उड़ जा रे कागा बन का उड़ जा रे कागा बन का उड़ जा रे कागा उड़ जा रे कागा उड़ जा रे यानंतरची रचना आपण ऐकणार आहोत ती आमच्या ऋषिकेश रानडेकडनं. मुंबईमध्ये एक कवी संमेलन सुरू होतं आणि एक तरुण कवी अतिशय पोटतिडकीने एक कविता सादर करत होता. जलता है जलता है जलता है पंजाब हमारा प्यारा, जलता है भगत सिंग की आंखों का तारा. ती कविता सादर केल्यानंतर जो टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला तो खूप वेळ विरलाच नाही. तिथे एक 24 वर्षाचा गोरा पान निळ्या डोळ्यांचा तरुण ते कवी संमेलन ऐकण्यासाठी आला होता. कवीला जाऊन तो भेटला आणि म्हटला, माझं नाव राज कपूर, मी नवीन चित्रपटाची जुळणी करतोय, माझ्या पिक्चरसाठी गाणी लिहाल का. त्या कवीने तडफदारपणे उत्तर दिलं, मैं पैसों के लिए गीत नहीं लिखता. मग काही वर्षांनी त्या कवीचं लग्न झालं, थोडी ओढगस्ती सुरू झाली आणि त्याला आठवलं की आपल्याला त्यावेळी कवी संमेलनानंतर भेटलेल्या राज कपूरचे शब्द. राज कपूरला भेटायला तो कवी गेला आणि म्हटला की मला जरा अडचण आहे, 500 रुपयांची गरज आहे, बोला काय काम करू तुमच्यासाठी. राज कपूर स्वतः मोठा कलावंत नव्हता फक्त, तर कलावंताचा अहंकार जाणणारा आणि जपणारा होता. म्हणून शैलेंद्रनी दिलेला नकारसुद्धा त्यांनी पचवला आणि पुन्हा शैलेंद्र साहेब जेव्हा राज कपूरकडे आले त्यावेळेला त्यांनी अतिशय आनंदाने, ठीक आहे हे 500 रुपये ठेवा, कामाचं नंतर बघू असं सांगितलं. खरं तर आपल्याला दिलेल्या नकाराची राज कपूरनी परतफेड केली असती तरी नियतीने त्याला दोष दिला नसता. पण हिंदुस्थानातले तमाम रसिक पुढची 50 वर्ष किती मोठ्या आनंदाला मुकले असते हे सुद्धा आपल्याला कळलं नसतं. इतक्या अप्रतिम रचना शैलेंद्र साहेबांनी लिहिलेल्या आहेत. हे गाणं जे आपण ऐकणार आहोत ते इतकं फिलॉसॉफीनी जगण्याच्या तत्त्वज्ञानाने ओतप्रोत भरलेलं आहे, तरीही शब्द खूप साधे आहेत. सीमा या चित्रपटामधलं गाणं आहे, आपण ऐकू. तू प्यार का सागर है, तेरी एक बूंद के प्यासे हम.
तू प्यार का सागर है, तू प्यार का सागर है। तेरी एक बूंद के प्यासे हम, तेरी एक बूंद के प्यासे हम। लौटा जो दिया तूने, लौटा जो दिया तूने, चले जाएंगे जहाँ से हम, चले जाएंगे जहाँ से हम। तू प्यार का सागर है। घायल मन का पागल पंछी, उड़ने को बेकरार, उड़ने को बेकरार। पंख है कोमल, आँख है धुंधली, जाना है सागर पार, जाना है सागर पार। अब तू ही से समझा, अब तू ही से समझा। राह भूले थे जहाँ से हम, राह भूले थे कहाँ से हम। तू प्यार का सागर है, तू प्यार का सागर है। इधर झूम के गाए जिंदगी, उधर है मौत खड़ी, उधर है मौत खड़ी। कोई क्या जाने कहाँ है सीमा, उलझन आन पड़ी, उलझन आन पड़ी। कानों में जरा कह दे, कानों में जरा कह दे कि आए कौन दिशा से हम, कि आए कौन दिशा से हम। तू प्यार का सागर है, तू प्यार का सागर है। तेरी एक बूंद के प्यासे हम, तू प्यार का सागर है, तू प्यार का सागर है। ऋषिकेशकडनं आत्ता जी रचना ऐकली ती ऐकत असताना भाऊंचा सगळा जीवनपट डोळ्यासमोरनं जात होता. जळगाव जवळच्या वाकोदसारख्या छोट्या गावात जन्म झालेला एक मुलगा उद्योजक बनायची स्वप्न बघतो. स्वतः तर समर्थ होतोच, पण हजारो कुटुंबियांचा आधार होतो. तू प्यार का सागर है, तेरी एक बूंद के प्यासे हम. मी मगाशी म्हटलं की त्यांची जगण्याची एक फिलॉसॉफी होती, द्रष्टेपणा होता, स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठीची आजन्म धडपड होती. कामाप्रती निष्ठा इतकी होती की त्यांच्या ऑफिसमध्ये चहा पिण्यासाठी सुद्धा वेळ घालवला जात नसे कधी. असे हजारो लाखो लोकांचा आधार बनलेले आणि फक्त जैन इरिगेशन कंपनीतले कर्मचारीच नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रामधले जे कोण गरजू असतील, शेतकरी कुटुंब असतील, त्यांचा सातत्याने मोठ्या भाऊंनी विचार केला
आणि म्हणूनच ठिबक सिंचनासारखी एक क्रांतिकारी पद्धत शेतीमध्ये आणली आणि अनेक लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवला. शेतकरी आभाळातनं पडणाऱ्या पावसाच्या थेंबाची वाट बघतो आणि भाऊंच्या सहवासातला प्रत्येकजण त्यांच्या प्रेमाच्या सागरातल्या एका थेंबाची कायम वाट बघायचा. किती एखाद्या माणसाचं जीवनाचं तत्त्वज्ञान, जीवनाचं सार अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वावरणारे लोक सांगून जातात बघा. याला आंतरिक अनुबंध, अंडरकरंट्स असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्या संस्कृतीमध्ये गुरुचं महत्त्व अनन्यसाधारण सांगितलेलं आहे. या शब्दाची जर फोड केली तर अज्ञानाचा अंधकार दूर करून अंतःकरणामध्ये ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करणारी व्यक्ती म्हणजे गुरु. आणि सद्गुरू म्हणजे आपणासारखे करीती तात्काळ फक्त मार्ग दाखवत नाहीत, थेट आपल्याप्रमाणे बनून तिथे ध्येयापर्यंत पोचवणारा माणूस. म्हणून संतांनी असेल, नाथपंथीयातल्या सगळ्या साधकांनी असेल, गुरुची महती वर्णन केलेली एक फार सुंदर रचना आहे. निर्गुणी भजने गोरक्षनाथांनी लिहिलेलं. आपल्या सगळ्या संतांनी काय केलेलं आहे, आपल्यासाठी अवघड गोष्टी सोप्या करायचा प्रयत्न केलेला आहे. निर्गुण निराकाराच्या प्राप्तीसाठी सगुण साकाराचं बोट धरलं वारकरी संप्रदायाने आणि त्याच निर्गुण निराकाराचं शब्दामध्ये वर्णन केलं नाथपंथीयाच्या साधकांनी. ते म्हणतात, गुरुजी मैं एक निरंजन ध्याऊजी, दूजे के संग नहीं जाऊजी. सद्गुरु वैद मिले अविनाशी, वाकोही नाड बताऊजी. फार अप्रतिम रचना आहे. आपण जयदीप वैद्य यांच्याकडनं ऐकू. गुरुजी गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊजी ध्याऊजी. गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊजी ध्याऊजी ध्याऊजी. दूजे के संग नहीं जाऊजी न जाऊजी न जाऊजी न जाऊजी. गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊजी ध्याऊजी ध्याऊजी. दूजे के संग नहीं जाऊजी न जाऊजी न जाऊजी न जाऊजी न जाऊजी. दुख न जानू जी दुख न जानू जी, दर्द न जानू जी मैं दुख न जानू जी, दुख न जानू जी, दुख न जानू जी, दर्द न जानू जी मैं, ना कोई वैद बुलाऊं जी मैं, ना कोई वैद बुलाऊं जी, बुलाऊं जी मैं, ना कोई वैद बुलाऊं जी। सतगुरु वैद मिले अविनाशी, सतगुरु वैद मिले
बताऊं जी मैं वहाँ कोई नारी बताऊं जी बताऊं जी बताऊं जी तुझे के संग नहीं जाऊं जी न जाऊं जी न जाऊं जी न जाऊं जी न जाऊं जी। गंगा 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 न जानू जी जमुना न जानू जी मैं गंगा न जानू जी जमुना न जानू जी मैं ना कोई तीरथ नहाऊं जी 68 तीरथ है घट भीतर 68 तीरथ है घट भीतर वाही में मन मल नाऊ जी मैं वाही में मन मल नाऊ जी तुझे के संग नहीं जाऊं जी न जाऊं जी न जाऊं जी न जाऊं जी न जाऊं जी। कहे गोरख जी सुन ओ मच्छिंदर में कहे गोरख जी सुन ओ मच्छिंदर में ज्योत से ज्योत जलाऊं जी मैं ज्योत से ज्योत जलाऊं जी सतगुरु के मैं शरण गए से सतगुरु के मैं शरण गए से आवागमन मिटाऊं जी मैं आवागमन मिटाऊं जी मिटाऊं जी मिटाऊं जी तुझे के संग नहीं जाऊं जी न 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 जाऊं जी। रसिको, यानंतरची रचना आपण मुक्ता जोशीकडनं ऐकणार आहोत. संत मीराबाईंनी लिहिलेली आणि हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेली. जीवनामधल्या विसंगती टिपून साध्या सोप्या शब्दामधून मीराबाईंनी खूप मोठं तत्वज्ञान मांडलेलं या रचनेतनं. और नदीप न जल निर्मल किनी समंदर करदिनी खारी संतो करम की गती न्यारी. कर्म की
यानंतरची रचना आपण ऋषिकेश रानडेकडनं ऐकणार आहोत. माणसाच्या मनाचा थांग कोणालाही लागला नाही. शास्त्रांनी खूप प्रगती केली. वपू काळ्यांचं फार सुंदर वाक्य आहे, शास्त्रज्ञांना H2O म्हणजे पाण्याचं पृथक्करण करता आलं, पण तहानेचं पृथक्करण नाही करता आलं. तसं माणसाच्या मनाचा वेध घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी लिहून ठेवलं आहे, मुरडुनिया मन उपजलासी चित्ते, कोठे तुझं रीती न दिसे रया, अरे अरे ज्ञाना झालासी पावन. जळगावच्याच आपल्या खानदेशातल्या बहिणाबाई चौधरींनी लिहिलं होतं, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरून येतं पिकावर. कविवर्य सुधीर मोघे सरांनी लिहून ठेवलं आहे, मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा, स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा. पण बऱ्याच वेळेला अशी वेळ असते आयुष्यामध्ये की आपलं एक मन दुसऱ्या मनाचं सांत्वन करत असतं किंवा त्याचं समुपदेशन करत असतं, काउन्सिलिंग करत असतं. मन रे तू काहे न धीर धरे, वो निर्मोही मोह न जाने, किनका मोह करे. साहिर लुधियानवी अतिशय प्रतिभावंत गीतकार, त्यांनी लिहिलेलं काव्य आहे, रोशनजींनी संगीतबद्ध केलेलं. आपण ऐकूयात ऋषिकेशकडनं. मन रे मन रे तू काहे न धीर धरे, वो निर्मोही मोह न जाने, जिनका मोह करे. मन रे तू काहे न धीर धरे, वो निर्मोही मोह न जाने, जिनका मोह करे. मन रे तू काहे न धीर धरे. इस जीवन की चढ़ती ढलती धूप को किसने बांधा, रंग पे किसने पहरे डाले, रूप को किसने बांधा. काहे जतन करे, मन रे तू काहे न धीर धरे. उतना ही उपकार समझ कोई, जितना साथ निभा दे. जन्म मरण का मेल है सपना, ये सपना बिसरा दे. कोई ना संग मरे, मन रे तू काहे न धीर धरे. वो निर्मोही मोह न जाने, जिनका मोह करे. मन रे
रसिकव, हे गाणं ऐकायला खूप सोपं पण गायला फार कठीण आहे. कारण इतकी ठाय अंगाने जाणारी चाल रोशन साहेबांनी बांधली आहे आणि ते शब्द आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी गाणाऱ्याच्या मनात किती शांतता असायला पाहिजे हे गाणाराच जाणू शकतो. यानंतरची रचना आपण ऐकणार आहोत ती संत चोखामेळा यांनी लिहिलेली. चोखोबा पंढरपूरच्या विठ्ठलाचे परमभक्त, पण जातीने महार असल्यामुळे देवळाच्या आत प्रवेश करता येत नव्हता. जोहार मायबाप जोहार सारखी त्यांची रचना आपल्याला माहिती अजरामर आहे. किंवा आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण, वेदांचे वचन नकळे आम्हा, असं म्हटलंय चोखोबांनी. मंगळवेढ्याला एका तट बांधण्याच्या कामावरती चोखोबांना जुंपण्यात आलं अनेक मजुरांच्या बरोबर. विठ्ठल भेटीची ताटातूट, विरह, ते दुःख सगळं मनात होतं आणि एके दिवशी एक वाईट बातमी आली की त्या तटाची एक बाजू कोसळली, तयाखाली महार बहुचूर झाले. आणि काय भक्तीमधली ताकद आहे बघा. प्रत्यक्ष पांडुरंगाने नामदेवाला सांगितलं, नाम्या जा माझ्या चोखोबाच्या अस्थी घेऊन ये. तेव्हा नामदेव महाराजांनी विचारलं की विठ्ठला, मी कशा ओळखू की चोखोबाच्या अस्थी कोणत्या आहेत? तेव्हा पांडुरंगाने सांगितलं की ज्या अस्थीमधनं माझ्या नावाचा गजर येत असेल त्या माझ्या चोख्याच्या अस्थी आहेत. नामदेव महाराजांनी पितांबराच्या शेवामध्ये चोखोबांच्या अस्थी आणल्या आणि ज्या चोखोबांना देवळात जाता येत नव्हतं त्या पांडुरंगाच्या देवळाच्या दारातच चोखोबांची समाधी घातली. काय काळाचं विलक्षण न्याय असतो, महिमा असतो बघा. चोखोबांना जातीभेदामुळे मंदिरात जाता येत नव्हतं, पण आज त्यांचं दर्शन घेऊनच आपल्याला आत जावं लागतं. फार सुंदर शब्दामध्ये, अतिशय कारुण्यमय शब्दामध्ये चोखोबांची रचना आहे. उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. जयदीप वैद्यकडनं आपण ही रचना ऐकू. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत रंग, रंग रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठ्यासी कैसे शिव, उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरठ्यासी कैसे शिव, उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन,
रूप तुझे कैसे पाहू, रूप तुझे कैसे पाहू, रूप तुझे कैसे पाहू, त्यात आम्ही लीन. रूप तुझे कैसे पाहू, त्यात आम्ही लीन. रूप तुझे कैसे पाहू, त्यात आम्ही लीन. पायरीसी हो दंग, पायरीसी हो दंग, पायरीसी हो दंग, गाऊनी अभंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा. आषाढी कार्तिकी भक्त जन येती, विठ्ठला 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 विठ्ठला. आषाढी कार्तिकी भक्त जन येती, पंढरीच्या बाळवंती संत गोळा होती. पंढरीच्या बाळवंती संत गोळा होती. चोखा म्हणे नाम घेता, 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 चोखा म्हणे नाम घेता. भक्त होती दंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर गुलाल. पांडुरंग 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 पांडुरंग. विठ्ठल 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 विठ्ठल. माणसाच्या आयुष्याचं अविभाज्य अंग म्हणजे प्रेम, आणि या प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा आहेत. प्रतिभावंतांनी त्या सुंदर सुंदर शब्दामध्ये व्यक्त केल्या आहेत. महाकवी कुसुमाग्रज, कुसुमाग्रजांचं दर्शन घ्यायला एका लहान मुलीने त्यांच्या पायावरती जेव्हा डोकं ठेवलं, त्यावेळेला कुसुमाग्रजांनी एक सुंदर कविता लिहिली. मस्तक ठेवून गेलीस जेव्हा अगतिक माझ्या पायांवरती, मस्तक ठेवून गेलीस जेव्हा अगतिक माझ्या पायांवरती, या पायांना अदम्य इच्छा ओठ व्हायची झाली होती. म्हणजे तुझ्या मस्तकाचं अवघ्राण करून तुला आशीर्वाद द्यायची इच्छा होती, असं कुसुमाग्रज म्हणतायत. त्यांनी प्रेमाची आणखीन विशाल संकल्पना मांडताना पृथ्वीचे प्रेमगीत नावाची कविता लिहिली, आणि त्याच्यामध्ये शेवटच्या 2 अंतऱ्यामध्ये पृथ्वीला सूर्याबद्दल काय वाटतं ते इतकं अप्रतिम वर्णन केलंय. नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहुनी साहवे, गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे, मिळोनी गळा घालूनी या गळा,
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी मिठीने तुझ्या तीव्र भाव्या कळा. पण हे मिलन काही शक्य नाहीये, म्हणून पृथ्वी काय म्हणते की सूर्या, तुझं प्रेम स्वीकारण्यासाठी या धुळीचाच मला आधार घ्यावा लागतोय. अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन मला ज्ञात मी एक धुलीकण. अलंकारण्याला परिपाय तुझे धुळीचेच आहे मला भूषण. या सूर्याचं, या गगनमंडलाचं वर्णन अनेकांनी केले सुंदर सुंदर शब्दामध्ये. कविवर्य वसंत बापटांनी इतके अप्रतिम शब्द योजलेले आहेत आणि त्याला हृदयनाथ मंगेशकरांचीच फार बहारदार चाल आहे. आपण मुक्ताकडनं हे गाणं ऐकू. गगन सदन तेजोमय तिमिर हरुनी करुणाकर दे प्रकाश देई अभय. गगन सदन तेजोमय गगन सदन तेजोमय तिमिर हरुण करुणाकर दे प्रकाश दे अभय. गगन सदन तेजोमय गगन सदन. छाया तव माया तव हेच परम पुण्यधाम. छाया तव माया तव हेच परम पुण्यधाम. वाऱ्यातून ताऱ्यातून वाचले तुझेच नाम. जगजीवन जनन मरण जगजीवन जनन मरण हे तुझेच रूप सदय. गगन सदन तेजोमय गगन सदन. भवमोचन हे लोचन तुझसाठी दोन दिवे. भवमोचन हे लोचन तुझसाठी दोन दिवे. कंठातील स्वर मंजुळ भाव मधुर गीत नवे. सकल शरण मनमोहन सकल शरण मनमोहन. सृजन तूच तूच विनय. गगन सदन तेजोमय गगन सदन यानंतर आपण एक अभंग ऐकणार आहोत ऋषिकेश रानडेकडून. या जगात देव आहे का नाही याच्यावरती अनेक लोक वादविवाद करत असतात. कुसुमाग्रजांच्या ओळी अशा वेळी आठवतात. त्यांनी फार सुंदर शब्दात वर्णन केलं आहे. चार चौघांच्या संगतीत दिवाणखान्यात बसून मी जेव्हा तुझं अस्तित्व नाकारतो, तेव्हा आकाशाचं एक दार किलकिल करून तू पाहतोस माझ्याकडे कुतूहलाने आणि कौतुकाने देखील. नंतर सारे निघून गेल्यावर तारकांच्या अंधुक प्रकाशात माझ्या एकांतात अवतीर्ण होतोस.
समोरच्या खुर्चीवर बसतोस आणि म्हणतोस अभिनंदन, तुझं विवेचन छानच होतं इतकं की मलाही माझ्या अस्तित्वाची शंका आली. पण तरीही मला ठाऊक आहे, मला मानणाऱ्यांमध्ये तू फार अग्रेसर आहेस. फक्त तुझा दिवाणखाना तुझ्या काळजापासून फार दूर आहे इतकंच. त्या काळजात असलेल्या देवाचा शोध घेता घेता ज्ञानेश्वर माऊली सांगून जातात की काय करायचंय, फक्त एकच क्षण त्याच्यासमोर उभं राहायचं आहे. माऊलींच्या हरिपाठातला फार सुंदर अभंग आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधिला, तेणे मुक्तिचारी साधिला, साधिला, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी रे, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये खुणे, ज्ञानदेव म्हणे आ आ आ, ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी, द्वारकेचे राणे पांडवा घरी, पांडवा घरी रे, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधिला, तेणे मुक्तिचारी
देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये खुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी. हा द्वारकेचा राणा आधीचा गोकुळीचा कृष्ण, गोपींचा लाडका, राधेनी तर सर्वस्व ज्याच्यासाठी अर्पण केलं, असा आध्यात्मिक प्रेमाची सुंदर कविता म्हणजे कृष्ण राधेच्या प्रेमाची कहाणी सांगणारी गोष्ट. अनेक रचना त्याच्यावरती लिहिल्या आहेत. ज्ञानेश्वरांनी विराण्या लिहिल्या आहेत, नाथ महाराज आणि नामदेव महाराजांनी गवळणी लिहिल्या आहेत. या हिंदुस्थानामध्ये आपण जन्माला आलो याचं फार मोठं अप्रूप आहे, भाग्य आहे. याचं कारण संत ज्या देशात जन्माला आले त्या संत रचना निवडून त्याला चाली बांधणारे संगीतकारसुद्धा आले आणि त्या संगीतकाराच्या चाली आपल्यापर्यंत पोहोचवणारे प्रतिभावंत गायक आणि गायिकासुद्धा आपल्या नशिबी लिहिले होते. एक असा आवाज ज्याच्या सुरांनी, ज्यांच्या स्वरांनी संपूर्ण जग तेजोमय झालं, स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी. त्यांच्या गाण्याला दाद देताना विंदा करंदीकरांनी म्हटलंय, अमृताचे डोही बुडविले तुम्ही, बुडताना आम्ही धन्य झालो, मी पण संपले झालो विश्वाकार, स्वरात ओंकार भेटला गा. बरं, दुसरा एक आवाज आहे, त्याचं नाव लता मंगेशकर. या मोठ्या लोकांना दुसऱ्या तितक्याच मोठ्या लोकांनीच दाद द्यावी. मंगेश पाडगावकरांनी लिहिलंय, ऐकता मी गायकांना वानितो त्यांच्या स्वराला, ऐकता गाणे लताचे मानितो मी ईश्वराला. आता या दोन एव्हरेस्ट शिखरांना एकत्र आणणारा तिसरा एक अवलिया आहे, त्याचं नाव श्रीनिवास खळे. ठीक आहे म्हणलं, या दोघांना एकत्र आणून एक काहीतरी अप्रतिम काम करू. मग यांच्यासाठी लिहिण्याकरता अजून एक तिसरा चौथा प्रतिभावंत या प्रकल्पामध्ये सहभागी झाला, त्याचं नाव पंडित नरेंद्र शर्मा. स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी आणि लता दिदी ही दोन भारतरत्न ज्या एका संगीतकाराकडे गायली ते आपले खळे काका. रामश्याम गुणगान नावाची फार अप्रतिम ध्वनिफीत आहे. त्याच्यामधली रचना आहे, बाजे मुरलिया बाजे. आता या मैफलीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातलं एक वैशिष्ट्य असं आहे की इथं एक अप्रतिम बासरीवादक, आपल्या सगळ्यांचा लाडका कलावंत जो सारेगमाच्या माध्यमातून आपला फॅमिली मेंबर झालेला आहे, त्याला मी फरमाईश करणार आहे की ही रचना अमर तू आमच्यासाठी सादर कर.
यानंतरची रचना आपण मुक्ता जोशीकडनं ऐकणार आहोत. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली रचना आहे. चांगदेव 65 ही भावार्थ दीपिका याच्या व्यतिरिक्त माऊलींनी 1000हून जास्त स्फुट रचना केलेल्या आहेत, विराण्या लिहिलेल्या आहेत. विराणी म्हणजे काय तर प्रियकराच्या प्राप्तीसाठी विरहानी तडफडणाऱ्या स्त्री मनातनं अभिव्यक्त झालेली कविता. श्रीकृष्णाला विठ्ठलाला प्रियकर मानलंय आणि स्वतः प्रेयसी झालेले ज्ञानेश्वर माऊली. आणि या विराण्या निवडून हृदयनाथजींनी फार अप्रतिम चालीमध्ये बांधून आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. त्याच्यातली एक फार सुंदर रचना आहे. माऊलींनी लिहिलंय, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. या रचनेबद्दल बोलण्यापेक्षा ही अनुभवण्याचीच गोष्ट आहे. त्यामुळे आपण मुक्ताकडनं ऐकू आणि त्याची अनुभूती घेऊ. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची जारे देह ब्रह्म, अवघेची जारे देह ब्रह्म. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. आवडीचे वालभ माझे मी कोंदाटले, आवडीचे वालभ माझे मी कोंदाटले, नवल देखिले नभाकार गे माये, गे माये. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. बाप रखुमा देवीवरून सहज निटू झाला, बाप रखुमा देवीवरून सहज निटू झाला, हृदयी नटावला ब्रह्माकारे, ब्रह्माकारे. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, अवघेची झाले देह ब्रह्म. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. ऋषिकेश रानडेकडून आपण यानंतर 2 रचनांची शृंखला ऐकणार आहोत. त्यातली पहिली रचना संत नामदेव महाराजांनी लिहिलेली आहे, विठ्ठल आवडी प्रेम भाव. आणि त्याला जोडून गदी माडगुळकरांनी लिहिलेली रचना कानडा राजा पंढरीचा. हा
आ आ आ विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव तुटला हा संदेह तुटला हा संदेह भवमूळ व्याधेचा भवमूळ व्याधेचा विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव निगो नामा बिन काही निगो नामा बिन काही निगो नामा बिन काही विठ्ठल कृष्ण लवलाही नामा म्हणे तरलो पाही विठ्ठल कृष्ण लवलाही नामा म्हणे तरलो पाही आ नामा म्हणे तरलो पाही विठ्ठल विठ्ठल म्हणताची विठ्ठल म्हणताची विठ्ठल म्हणताची प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव प्रेम भाव प्रेम भाव कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा
निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला असा विटेवर निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला असा विटेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा संतांनी वेगवेगळ्या प्रकारच्या रचना केल्या. समाजाला विषय कळावा, नुसता कळून उपयोग नाही, मनात ठसावा सुद्धा म्हणून भारुडासारख्या रचना केल्या, रूपकं घेतली. ज्ञानेश्वर माऊलींनी फार त्यांची दोन सुंदर रूपकं आहेत. एक आहे घोंगडीचं, कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगिली. आणि दुसरं रूपक त्यांनी भक्ताच्या चंचल मनाचं वर्णन करणारं घेतलं आहे, भ्रमराचं. ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा म्हणतात. हा भ्रमर रसिकतेसाठी प्रसिद्ध असणारा, सुगंधाचा सांगावा ज्या फुलाकडून त्याच्यापर्यंत येतो, त्याच्याकडे आकृष्ट होतो, त्या कमळाच्या पाकळ्यांवरती हळुवारपणे उतरतो. इतक्या हळुवार की प्रेमाने त्या पाकळ्यांना काही होणार नाही याची काळजी घेत 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 अस्फुटपणे त्याचं चुंबन घेतो आणि त्या मकरंदाचं प्राशन करण्यामध्ये इतका दंग होऊन जातो की त्याला कळत नाही सूर्य कधी मावळला आणि कमळाच्या कोमल कैदेत आपण कधी बंदिस्त झालो. ते वास्तविक त्यांनी जरा जरी हालचाल केली असती तरी कमळाच्या पाकळ्या फाटून निघाल्या असत्या आणि त्याची सुटका झाली असती. भ्रमर, भुंगा, अलर्क अशा नावाने ओळखला जाणारा, महारथी कर्णाची मांडी पोखरणारा, विशाल वटवृक्षाचे बुंधे पोखरण्याची क्षमता असणारा हा भ्रमर कमळाने त्याला दिलेल्या आनंदाशी इमान राखत मनात इमले उठवत राहतो. कधीतरी सूर्य उगवेल, अवलिंबे त्याचा प्रकाश जगभरात पसरेल, या कमळाच्या पाकळ्या पुन्हा उमलतील आणि माझी सुटका होईल. हा विचार करत असतानाच तिकडून एक मदांध हत्ती येतो आणि आपल्या सोंडेमध्ये ते कमळाचं फूल उपटतो आणि जमिनीवर जोरात आपटतो आणि पायदळी तुडवतो. हा असा विचित्र अंत टाळण्यासाठी माऊलींनी हे रूपक घेतलंय आणि सांगितलंय की चंचल मन नकोय, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. हे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणाशी लीन होऊन हा अनंत कालपर्यंतचा जो आनंद आहे तो भोगण्यासाठी या पांडुरंगाच्या चरणाशी तू लीन हो म्हणून. फार अप्रतिम रचना आहे. हृदयनाथजींचं संगीत आहे, मुक्ताकडनं आपण ऐकू. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ऋणू झुणू
सौभाग्य सुंदर रे भ्रमरा सौभाग्य सुंदर रे भ्रमरा बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा भ्रमरा ऋणु झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा ऋणु झुणू रे भ्रमरा ऋणु झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा ऋणु झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. भक्ती सुमनांजली या कार्यक्रमामध्ये जयदीप वैद्य, मुक्ता जोशी आणि ऋषिकेश रानडे या आमच्या तीनही गायक मंडळींना साथसंगत करणाऱ्या आमच्या वादक मित्रांचा आपल्याला परिचय करून देतो. तबल्याची साथसंगत करणारे आमचे मित्र उस्ताद योगेश समसी यांचे शिष्य निखिल फाटक. साथसंगत नृत्याबरोबरचं वादन, एकल वादन किंवा दुसऱ्या वाद्याबरोबरची जुगलबंदी या तीनही प्रकारांमध्ये अतिशय सहजतेने ज्यांचा तबला बोलतो असे आघाडीचे तबलजे आहेत. त्यांच्या बाजूला बसलेले जे आमचे मित्र आहेत त्यांचं मूळ वाद्य आहे पखवाज. कीर्तनाला साथसंगत करत करत नंतर सुगम संगीतामध्ये येऊन आता अलीकडच्या काळामध्ये स्वतंत्र संगीतकार म्हणून सुद्धा हा आमचा मित्र कार्यरत आहे. संगीत कट्यार काळजात घुसली या चित्रपटामधल्या अनेक गाण्यांसाठी त्यांनी मूळ ध्वनिमुद्रणामध्ये तबल्याची साथसंगत केलेली आहे. प्रसाद जोशी. टाळ, चिपळ्या आणि विविध तालवाद्यांची साथसंगत करणारा आमचा मित्र, मी कायमच म्हणतो की गाण्याच्या वस्त्राला आपल्या तालवादनाने भरजरी किनार देणारे तालवादक आदित्य आपटे. या कार्यक्रमामध्ये संवादिनी हार्मोनियमची साथसंगत करणारा आमचा तरुण वादक मित्र आहे अनय गाडगीळ. आणि बासरी वादक अमर ओक. आणि निवेदन मी मिलिंद कुलकर्णी. भक्ती सुमनांजली हा कार्यक्रम सादर करताना सगळ्यांनाच खूप मनामध्ये विशेष आनंद आहे. अमर आणि मी भाग्यवान आहोत की आम्ही मोठ्या भाऊंच्या जयंतीच्या दिवशीसुद्धा आमची कला सादर केली होती खुद्द जळगावमध्ये येऊन. आणि आता त्यांच्या पुण्यस्मृती दिनाच्या निमित्ताने सुद्धा आम्ही या मैफलीमध्ये सहभागी होतो आहे. खरं त्यांच्या जीवनाचं पट मांडायचं ठरवला, बोलायचं ठरवलं तर कमीत कमी आणखीन 10 ते 12 पुस्तकं लिहावी लागतील. पण त्यांच्या आयुष्यातल्या काही मुद्द्यांबद्दल आवर्जून बोललं गेलं पाहिजे. जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं की 1962-63 साली जैन फॅमिलीच्या 3 पिढ्यांचं जे सेविंग होतं 7,000 रुपये ते घेऊन मोठ्या भाऊंनी व्यवसायाला सुरुवात केली. आणि शब्दशः ढकलगाडी, हातगाडीवर रॉकेल विक्रीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. आणि मग त्याच्यानंतर इतकी मोठी मजल मारली, शेतकऱ्यांनी अमुक करायला पाहिजे, शेतकऱ्यांनी तमुक करायला पाहिजे हे खूप लोक बोलत असतात. पण शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे हे स्वतः प्रत्यक्ष मातीमध्ये उतरून करून दाखवणारे फार कमी असतात. त्यातले एक होते भंवरलालजी जैन. फार अप्रतिम त्यांची सगळा कालखंड आहे. कायमच शेतकऱ्यांचा विचार त्यांनी केलेला आहे आणि अनेक क्रांतिकारी योजना ज्या खूप लाँग टर्मसाठी उपयोगी पडलेल्या आहेत. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले. त्यांच्या काही गोष्टी आपल्याला नक्की उदाहरणादाखल सांगायला आवडतील. 120 देशांमध्ये कार्यरत असणारी जैन इरिगेशन लिमिटेड ही जगामधली मायक्रो इरिगेशन कंपनी या कॅटेगरीमधली वर्ल्ड लीडर कंपनी म्हणून सुविख्यात आहे. त्यांच्या 1000 एकरवरती रिसर्च अँड डेव्हलपमेंट फार्म्स त्यांनी डेव्हलप केलेत, ज्याच्यामध्ये वेस्टलँड डेव्हलपमेंट, सॉईल अँड वॉटर कॉन्झर्वेशन, ग्रीन हाऊस, फर्टिलायझेशन, ॲडॉप्शन ऑफ बायोपेस्टिसाइड्स आणि बायो फर्टिलायझर्स असे अनेक उत्तम प्रयोग त्यांनी राबवलेले आहेत जे जगतविख्यात आहेत.
अनुभूती स्कूल जे स्ट्रिक्टली व्हेजिटेरियन रेसिडेन्शियल स्कूल म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. मोठ्या भाऊंना 22 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. युनेस्को वेस्टनेट वॉटर कॉन्झर्वर ऑफ इंडिया अवॉर्ड, विविध 4 विद्यापीठांनी त्यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर डिलीट ही पदवी प्रदान करून सन्मानित केलेलं आहे. फोर्ब्स गुड कंपनी अवॉर्ड, 5 फाउंडेशनचा पुरस्कार, इरिगेशन असोसिएशन ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचं क्रॉफर्ड रीड अवॉर्ड, लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या बद्दल हिरो ऑफ फिलॉन्थ्रॉफी अवॉर्ड असं पुरस्कार मिळवणारे ते जगातल्या 48 मान्यवरांपैकी एक आणि भारतातल्या 4 मान्यवरांपैकी एक आहेत. केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करून सन्मानित केलेला आहे. अशा एका महान कर्मयोग्याच्या पुण्यस्मृती दिनाला ही मैफल आम्ही सादर करतो आहे. त्याची सांगता कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या रचनेने आम्ही करतो आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती हा स्मृतिदिन साजरा करत असताना खरोखर कुसुमाग्रजांच्या ओळी, ती कविता या मैफलीच्या सांगतेला निवडून आमच्या सर्व गायक वादक मंडळींनी मोठं औचित्य दाखवलेलं आहे. जाणकार विद्वान असं म्हणतात की कुसुमाग्रजांची ही कविता म्हणजे मराठी भाषेतलं आधुनिक पसायदानच आहे. इतका श्रेष्ठ कवी. 25 तारखेला भाऊंचा पुण्यस्मृती दिवस असतो आणि 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रजांचा जन्मदिवस असतो. मराठी भाषा दिन आपण साजरा करतो. पुलंनी असं म्हटलं होतं की हो, नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे कारण आमचे कुसुमाग्रज तिथं राहतात म्हणून. कुसुमाग्रजांची फार सुंदर कविता आहे, रचना आहे, पंडित जितेंद्र अभिषेकींनी संगीतबद्ध केलेली. ही रचना ऋषिकेश रानडे सादर करणार आहे आणि मग भक्ती सुमनांजली या मैफलीची सांगता होईल. सर्वात्मका सर्वेश्वरा, सर्वात्मका सर्वेश्वरा, सर्वात्मका सर्वेश्वरा, गंगाधरा शिवसुंदरा, गंगाधरा शिवसुंदरा, गंगाधरा शिवसुंदरा, जे जे जगी जगते तया, जे जे जगी जगते तया, माझे म्हणा करुणा करा, माझे म्हणा करुणा करा, सर्वात्मका सर्वेश्वरा. आदित्यया तिमिरातभा, आदित्यया तिमिरातभा, आदित्यया तिमिरातभा, ऋग्वेदया हृदयातभा, ऋग्वेदया हृदयातभा, सृजनत्वद्या द्याहार्यता, सृजनत्वद्या द्याहार्यता, अनुरारिता
हरा अनुदारिता दुरिता हरा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुन्दरा गंगाधरा शिवसुन्दरा गंगाधरा शिवसुन्दरा जे जे जगी जगते तया जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा माझे म्हणा करुणा करा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वेश्वरा सर्वेश्वरा. स्वर्गीय भवरलालजी जैन यांच्या पवित्र स्मृतीला आम्ही पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. अलीकडच्या काळामध्ये जेव्हा प्रत्येक गोष्ट माणूस गृहीत धरून वागत आहे त्यावेळेला तर प्रकर्षाने त्यांच्यासारख्या कर्मयोगाची आठवण येते. माणुसकी, निसर्ग, नाती या सगळ्या गोष्टींना कायम जोडणारे होते मोठे भाऊ. आणि त्यांचं एक ध्येय होतं, एक धोरण होतं, एक तत्त्व होतं. आयुष्यात कोणतीही गोष्ट करताना ती सर्वसमावेशक नसेल तर शाश्वत होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी केलेलं प्रत्येक काम हे सर्वसमावेशक आहे, म्हणूनच शाश्वत आहे आणि शाश्वत राहील. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हजारो एकर पडीक जमिनीवर आज अक्षरशः नंदनवन म्हणावं अशी जैन हिलची जागा जी त्यांनी स्वतःच्या प्रतिमेमधनं विकसित केली, सुजलाम सुफलाम केली. अशा कर्मयोग्याला आमचं विनम्र अभिवादन, सादर प्रणाम. धन्यवाद.